आज आपण बघणार आहोत 3 फेज मॅन्युअल चेंजओव्हर स्विच याबद्दल हा जो इलेक्ट्रिशियन सेकंडरीचा प्रोजेक्ट आहे यामध्ये आपण याची परिपूर्ण माहिती घेणार आहोत. मॅन्युअल चेंजओव्हर स्विच कसं असतं जर चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि नवीन तुम्हाला अपडेट सुद्धा मिळेल. वेळ न गमावता चालू करत आहे मॅन्युअल चेंजओव्हर स्विच याचं नाव आहे प्रोजेक्टचं. आता याच्यामध्ये आपण फर्स्ट ला घेतलेलं आहे की या ठिकाणी एमएससीबीचा 3 फेजचा सप्लाय लागणार आपल्याला आर वाय बी आणि एक न्यूट्रल. बरोबर. मग या ठिकाणी एमएससीबीच्या याच्यात सप्लाय मध्ये घेतलं आपण या ठिकाणी पहिल्यांदा लावलं मीटर्स. बरोबर. मग मीटरला लावल्यानंतर काय केलं पहिला फेज आर या ठिकाणी आउटपुटला आर बाहेर काढला. इथं दुसरा फेज वाय याचा आउटपुटला वाय बाहेर काढला. तिसरा फेज बी याचा पण आउटपुटला बाहेर काढला. चौथा या ठिकाणी न्यूट्रल याचा आउटपुटला इथं काढला आहे. यावेळेस जे आउटपुट बाहेर काढतं ते लावलं आपण एमसीबीला. एमसीबी मार्फत काय घेतलं की इथं बघा याचं जे आउटपुट लागलं ते या ठिकाणी घेतलं एमसीबीला. आता याचं जे आउटपुट आहे हे टाकणार आपण चेंज ओव्हरला. बरोबर. या ठिकाणी हा चेंज ओव्हर दिलेला बघा हेवी ड्युटी चेंज ओव्हर 32 अँपिअर 415 व्होल्ट. चेंज ओव्हर म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपल्याला सप्लाय घरगुती याच्यामध्ये जर आपल्याला लावायचं असेल किंवा एखाद्या इंडस्ट्रीयल छोट्या मोठ्या जर लावायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो याला सप्लाय चालू आणि बंद करू शकतो. आता वरच्या साईडला जर का केलं असेल तर ऑन येईल मध्ये ऑफ या ठिकाणी ऑन. बघा या ठिकाणी आता ओपन करून दाखवतो तुम्हाला चेंज ओव्हर स्विच अशा पद्धतीचं असणार. म्हणजे या ठिकाणी बघा इथं लावलेलं आहे एमएससीबीचा पॉईंट. बरोबर. चेंज ओव्हर स्विच बघा खालच्या साईडला 4 पॉईंट असतील वरच्या साईडला 4 पॉईंट असतील. पहिला आर दुसरा वाय तिसरा बी नंतर न्यूट्रल. मग आता हे मध्ये एक क्लिप जी आहे ही कॉमन आहे बघा याच्यासाठी. पहिल्या फेजला पण कॉमन आहे दुसऱ्या फेजला कॉमन आहे इथं तिसऱ्या फेजला आणि इथं चौथ्या न्यूट्रलला. मग आता हे कशासाठी कॉमन तर आपला जो काही घरगुती इंडस्ट्रीयल किंवा छोट्या उद्योगाचा जो असेल तर त्याला आपल्याला लोड द्यायचा आहे. बरोबर. या ठिकाणी आर फेज इथं वाय फेज इथं बी फेज इथं न्यूट्रल. आता चेंज ओव्हर कधी लावतात जर समजा आपल्याला घरामध्ये एमएससीबीचा सप्लाय प्लस जनरेटरचा असेल किंवा सोलर पॅनलचा असेल त्या ठिकाणी आपल्याला चेंज करायचं असेल. आता वरच्या साईडला आपण एकच सप्लाय लावलेला आहे तो म्हणजे जनरेटरचा आणि खालच्या साईडला बघा 2 लावलेला आपण तो लावलेला आहे एमएससीबीचा. हा लावलेला आहे एमएससीबीचा सप्लाय. बरोबर. आणि हा लावलेला आपण एक जनरेटरचा सप्लाय. तर या ठिकाणी आता इथं पहिला फेज दुसरा तिसरा. बरोबर. ज्यावेळेस आता याला बघा आता मध्यस्थी जर केलं असेल तर ही पॉईंट जे हे कुठेही एकमेकाला टच झालेलं नाही. खालच्याला इथल्या पहिल्या पॉईंटला किंवा इथल्याला कुठेही टच झालेलं नाही म्हणजे काय झालं याच्या कंडिशन्सनुसार ऑफ झालं. आता या ठिकाणी जर याला केलं तर वर तर ऑन होईल म्हणजे याचा सर्किट याच्याशी जाईल याचा याच्याशी याच्याशी आणि याच्याशी म्हणजे वरचा पॉईंट जनरेटरचा दिलेला आहे खालचा पण एमएससीबीचा दिलेला आहे. ओके. हा पण या ठिकाणी असा खालच्या साईडला जॉईंट. बघा या दोन्ही याच्यामध्ये कॉमन एक गोष्ट काय होते हा जो पॉईंट आहे या ठिकाणी लिंक होतोय म्हणजे एमएससीबीला लावा किंवा जनरेटरला लावा दोनपैकी एका याला काय करायचं तुमचा पॉईंट हा लिंक होईल आणि घरगुती जे सगळे उपकरण या ठिकाणी चालू होते. आता त्याच्यानंतर याचं जे कनेक्शन्स आहे याला जनरेटरला बघा इथे घेतलं 4 पोल एमसीबी जनरेटर. आता या ठिकाणी आपण ऍक्च्युअल जनरेटर न वापरता याचा जो सप्लाय आहे तो याला इनपुट बनवला आर वाय बी आणि न्यूट्रल. पण आपण ऍक्च्युअल जनरेटर लावू शकतो. इथे तुम्हाला डेमो म्हणून या ठिकाणी काय केलं जो एमसीबीचा आलेला तोच आपण या ठिकाणी लावलाय सेपरेट फक्त तुम्हाला एक एमसीबी पॉईंट लावून दिला आणि याचा जो आहे पॉईंट इथून ते या ठिकाणी लावलेले. ओके. आता याच्यातून जो आउटपुट जो आहे आता तुम्हाला इंडिकेशन म्हणून एक सुद्धा दिलेलं आहे इथं बघा इंडिकेटर दिलेलं आहे एमएससीबीचं. मग या ठिकाणी एमएससीबीचं ज्यावेळेस चालू करणार एमएससीबीचं लागणार. या ठिकाणी इंडिकेटर दिलेलं आहे जनरेटरचं ज्यावेळेस जनरेटर चालू करणार जनरेटरचं लागणार. आता याचं जो आहे जो सप्लाय तुम्हाला आउटपुट लागतोय तर हा सिंगल फेज आउटपुट म्हणजे जो आता हे लावल्यानंतर घरगुती याच्यामध्ये लावल्यानंतर जर तुम्हाला घरगुती लावायचं असेल तर डबल पोल स्विच लावलाय सिंगल फेज आउटपुट इथं 32 अँपिअरचं असेल या ठिकाणी. आणि या ठिकाणी जर आउटपुट 3 फेज घ्यायचं असेल तर 3 फेज 32 अँपिअर 440 व्होल्टेज पर्यंत याचा आउटपुट येतं. परत तुम्हाला ऍक्च्युअल लोड चालू करण्यात येण्यासाठी इथं लावला लॅम्प आर वाय आणि इथं बी. ओके. अशा पद्धतीचं ह्या दिलेलं आहे. सप्लाय आपण सेपरेटली चालू आणि बंद करू शकतो. इथं ऑन पहिला दुसरा आणि तिसरा. आता ऍक्च्युअल चालू आणि बंद करून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी बघा इथं लावल्यास एक तुम्हाला पहिले कनेक्शन सांगितलं. आता या ठिकाणी एमएससीबीचा सप्लाय मी स्टार्ट करतो. ओके. बघा या ठिकाणी इंडिकेशन लागलं पहिल्या मीटर्सला इथून सप्लाय आल्यानंतर इथं इंडिकेशन लागलं. ओके. आता हा काय करतो या ठिकाणी काय केलं एक पॉईंट आपण या ठिकाणी चालू केलंय कोणता
MSCB वाला पहिल्यांदा पॉईंट चालू केला, बघा इथं दिलं MSCBचा पॉईंट चालू केला, इथं इंडिकेशन सुद्धा लागलं आणि जो लोड आहे तो तुम्हाला प्रत्येकी चालू सुद्धा झाला बघा. 1 by 1 चालू करू शकता, आर इथं वाय इथं आणि बी. ओके. आता हा जो आहे या ठिकाणी सिंगल पेज आणि 3 पेज दोन्ही सुद्धा आउटपुट बाहेर पडेल, तर त्यासाठी दिलं तुम्हाला सेपरेट मीटर्स लावला, आपण मल्टीमीटरची रेंज लावली. या ठिकाणी कॉमनचं कॉमनला घेतलं, फेजचं या ठिकाणी व्होल्टेजला लावलं, याची जी रेंज आहे ती व्होल्टवर लावली, बरोबर. आपण सिंगल पेज पण बाहेर काढलेले आहे आणि 3 पेज पण बाहेर काढले. इथं सिंगल पेजचं टाकलंय बघा, 231 व्होल्टेज आपलं बाहेर येते सिंगल पेज मधून. ओके. या ठिकाणी आता याच्यामध्ये सुद्धा लॅम्प सुद्धा लावून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. यामध्ये लॅम्प सुद्धा लागला तुमचा सिंगल पेजचा आणि व्होल्टेज सुद्धा आला तुम्हाला या ठिकाणी आउटपुटचं. परत आता तुम्हाला 3 पेजचं व्होल्टेज पण दाखवतो. या ठिकाणी पहिलं सिंगल पेजचं मोजून दाखवू. 3 पेज मध्ये पहिला दुसरं किती आलं 231, दुसऱ्याचं 226, तिसऱ्याचं 230, ठीक आहे. आता हे झालं सिंगल पेज मध्ये. 3 पेज मध्ये सिंगल पेज. आता या ठिकाणी आर आणि वाय टाकतो बघा, इथे इंडेक्शन दाखवलं आर आणि इथं वाय. इथं बघा आर दाखवलेलं आहे, इथं वाय दाखवलेलं. पहिला आर आणि वाय किती झालं 398, दुसरा आर आणि बी 404, तिसरं वाय आणि बी 388. म्हणजे तुम्हाला 3 पेजचं पण इथं फेस टू फेस तुम्हाला व्होल्टेज पण म्हणून दाखवलं. आता या ठिकाणी लाईट लावून बघू. ओके. आता लाईट हा मी सिंगल पेजवर लावणार, फेस टू फेज वाला लाईट आपण याच्यात असं लावू शकत नाही. या ठिकाणी लावलंय न्यूट्रलला. ओके. इथं दुसरं, या ठिकाणी तिसरं, ठीक आहे. अशा पद्धतीने काय करू शकतो आपण, या ठिकाणी हा आउटपुट करू शकतो. मगाशी सांगताना मी वरच्या साईडला हा तुम्हाला जनरेटर सांगितला, हा MCB सांगितलं, तर ऍक्च्युअली जोडलेला हा MCBचा आहे वरचा, हा खालचा जनरेटरचा आहे. ओके. बघा या ठिकाणी इंडिकेशन कसं झालं की हे वरचे पॉईंट या ठिकाणी जॉईंट्स केलेले आहेत, बरोबर. बघा हा वरचा, हा जो आहे इथं वर केल्यानंतर इथं काय झालं MSCBचा ऑन झाला, म्हणजे हा इथून याच्याशी कनेक्ट झाला, हा याच्याशी कनेक्ट झाला, हा याच्याशी आणि हा याच्याशी. आणि जो आउटपुट मध्ये आलेला तुम्हाला लोड पण दाखवला, इथून आउटपुट तुम्हाला हे पण करून दाखवलं. ओके. म्हणजे 3 पेज सुद्धा आणि सिंगल पेज सुद्धा. आता काय केलं की जसं समजा आता MSCB जर का आपल्याकडची लाईट गेली असेल, मग आपण काय करतो, आपल्याला जनरेटर ऑन करायचं आहे ना, मग याला करणार ऑफ, ठीक आहे. याला केलं ऑफ. मग आता काय करायचं, मला जनरेटर ऑन करायचं आहे. आता तुम्हाला मगाशी पण सांगितलं की आपल्याकडे जनरेटर ऍक्च्युअल आता काय केलं, तात्पुरते याच्यातलं जो सप्लाय आहे याचा इनपुट बनवलं, याचा आउटपुट केलं. आता याचं काय केलं, या ठिकाणी ऑन केलं जनरेटर, ठीक आहे. जनरेटर ऑन केल्यानंतर स्विच सुद्धा आपण काय केलं ऑन केलं. आता या ठिकाणी काय केलं की हे जे आहे जनरेटर वाला इंडिकेटर या ठिकाणी लागला. मग अशी बघा तुम्ही, फक्त हा एकच लागला होता, आता हा दुसरा पण लागला या ठिकाणी. आता काय झालं की हा लागल्यानंतर याचं सुद्धा सेम आपण व्होल्टेज जे आहे जनरेटरचं सुद्धा जे आउटपुट येतं ते सारखं येतं. आता फक्त चेंज काय झालं, वरच्या इथं जे पॉईंट होते ते खाली आले. इथं बघा आर, वाय, बी आणि न्यूट्रल. हा पॉईंट इथं जोडलाय, हा पॉईंट इथं जोडला वायचा, बीचा इथं जोडला आणि न्यूट्रलचा या ठिकाणी जोडला, ठीक आहे. म्हणजे आर, वाय, बी या ठिकाणी कनेक्ट झाले, त्याचं सेम आउटपुट इथं बाहेर आलं. आता याच्यामध्ये पण तुम्हाला व्होल्टेज मोजून दाखवतो. इथं जे सिंगल पेज आहे ते आउटपुट चेक करा, या ठिकाणी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह 232 व्होल्टेज. ओके. आता या ठिकाणी इथं 3 पेज आउटपुटला एक लावले मी बघा, न्यूट्रलला लावले पॉईंट, इथं फर्स्ट फेजला लावले. पहिला 232, दुसऱ्याला 232 आणि तिसऱ्याला पण, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला झालंय सिंगल पेजचं मोजून, इथं सेपरेट मोजून दाखवून देते या ठिकाणी. परत या ठिकाणी फेस टू फेस आर आणि वाय फेज 404, वाय आणि बी फेज 408, आर आणि बी फेज 410 फेज. असं जे आहे व्होल्टेज तुम्हाला 3 पेजचं सुद्धा माझं मोजून दाखवलं, म्हणजे फेस टू फेज वाला. आता याच्यामध्ये सेम आउटपुट जसा इथं तर तुम्हाला इनपुट आतल्यात लावून दाखवलेलं आहे, पण या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इथं दाखवतो. इथं बघा एक न्यूट्रल लावलंय, पहिलं, इथं दुसरं, या ठिकाणी तिसरं, ठीक आहे. तिन्ही ठिकाणी इथं आउटपुट निघेल आणि इथे सिंगलचं सुद्धा. आता याच्यावर असं दाखवलं तुम्हाला की या ठिकाणी हे घरगुती असेल, इंडस्ट्रियल लोड असेल, तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, असं याचं सर्किट लावू शकता. एक ऑटोमॅटिक पण येतो आणि एक हा मॅन्युअल चेंज पण आहे. मॅन्युअल मध्ये आपण तुम्हाला दाखवलंय मीटर्स असेल, MCB असेल, परत याचा जो पॉईंट दाखवला तुम्हाला या ठिकाणी चेंज ओव्हर स्विच असेल. आता हा बघा या ठिकाणी
याच्याऐवजी इथं डीपीसीआर किंवा ट्रिपल पोस्ट स्विच न वापरता आपण एमसीबी स्विच वापरलेलं आहे. काही ठिकाणी ट्रिपल पोस्ट स्विच सुद्धा आपण वापरू शकतो. आपण या ठिकाणी एमसीबी वापरला की तुम्हाला जो काही लोड वगैरे असेल तर लगेच इमर्जन्सी ट्रिप सुद्धा होऊ शकते. अशा तऱ्हेने जो आहे याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तर 3 फेजचं सुद्धा आउटपुट घेऊ शकता, सिंगल पेजचं सुद्धा आउटपुट घेऊ शकता. तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला कोणतं घ्यायचं त्या ठिकाणी. आणि घरगुती इंडस्ट्रियल लोडला दोन्ही ठिकाणी आपण या ठिकाणी याला वापरू शकतो. परत एकदा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आलेले प्रत्येक व्हिडिओज तुम्हाला याचं नोटिफिकेशन मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर का माझे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण जर वाटत असतील तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यातील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओज त्या ठिकाणी बनवता येईल. जर काय आपल्याला आणखी याच्या व्यतिरिक्त कोणते जर इलेक्ट्रिशियन संदर्भात व्हिडिओ बनवायचे असतील तर कमेंट्समध्ये सांगा, त्या हिशोबाने आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊया. तर पुन्हा एकदा सांगेल, लाईक अँड सबस्क्राईब करा.